प्रकारचं कल्चर डेव्हलप करण्याची गरज होती बरं. आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये, पुणे जिल्हा परिषदेच्या असेल किंवा शिक्षकांच्या संदर्भात. आणि ते आता आपण ते एक कल्चर डेव्हलप करून झालेलं आहे. बरं. दुसरी गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये कॅपॅसिटी बिल्डिंग शिक्षकांची करायची, म्हणजे त्यांना ट्रेनिंग द्यायचं. बरं. ती प्रक्रिया आपण फार चांगल्या पद्धतीनं राबवतो. तिसरं आहे याच्यामध्ये एनजीओचा सहभाग खूप आपण घेतलाय. जवळपास 19 MOU केलेले आहेत, ज्याच्यामध्ये FLN मध्ये काम करणारे एनजीओ आहेत, एन्व्हायरमेंट मध्ये काम करणारे एनजीओ आहेत. त्यामुळे ते त्यांचा मॉडेल एकदम सस्टेनेबल राहणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी काय आर्थिक ह्याच्यावर अवलंबून नाहीये. बरं. त्यामुळे पैसेच नाहीत किंवा कमी आले म्हणून थांबणाऱ्या गोष्टी नाहीत. ह्या अकॅडमिक गोष्टी आहेत त्या चालूच राहणार. ओके. आता जे आम्ही काही प्रयोग केले आणि खूप चांगले हे झाले, आपल्याला कल्पना आहे, आम्ही आयुका बरोबर MOU केलं. आयुकानी काय केलं, आयुकानी नासानी इस्रोसाठी विद्यार्थी सिलेक्ट करून दिले. बरोबर. ओके. तर त्यांनी एक्झाम घेतली. जवळपास 16,200 विद्यार्थ्यातून 235 विद्यार्थी सिलेक्ट केले, 2 रिटर्न टेस्ट घेऊन. अच्छा. पहिल्यांदा मुलांनी MCQ टाईपची परीक्षा दिली, म्हणजे ते गोल हे करतात तशी. त्यातून मग 25 विद्यार्थी नासासाठी, आता आपली ती 15 तारखेला मुलं नासाला चालले. अरे वा. आणि अमेरिकेला नासासाठी. एकमेव आपलं हे होतं की काही त्यातल्या 25 पैकी 4 विद्यार्थ्यांना पासपोर्टच मिळत नाही. बरं. आम्ही कितवीची मुलं सगळी, ही कितवीची मुलं आहेत? ही 5वी 6वी. बरं. ओके. त्यांना म्हणजे नासाचा सगळा खर्च वगैरे कोण करणार? आपण शासन करतात. अरे वा. 25 मुलं जाणार. 25 मुलं. पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधली 25 मुलं ही नासामध्ये सगळी पाहणी करायला जाणार, नासाची अभ्यास दौरा आहे त्यांचा. बरं. 15 तारखेपासून 25 तारखेपर्यंत 10 दिवसाचा त्यांचा. ओके. 15 नोव्हेंबर पासून. 15 नोव्हेंबर पासून. अरे फारच चांगली मोठी गोष्ट आहे. अमेरिकेचं कॉन्सुलेट बंद होतं. बरं. तरी सुद्धा आपल्यासाठी खास त्यांनी विनंती करून चालू करून विजा दिला. वा वा. तो आपल्याला काल. त्यांच्यासोबत त्यांचे पालक वगैरे असणार? नाही, त्यांच्यासोबत त्यांचे 3 शिक्षक आणि 1 डॉक्टर. बरं. अरे वा. 4 लोक आणि आयुकाचे 2 एक्सपर्ट्स आहेत. ओके. हे फारच म्हणजे जिल्हा परिषद शाळा कशा पद्धतीने काम करू शकतात याचं मला वाटतं हे चांगलं उदाहरण आहे.